राज्यात 10 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडते, पण मतदानाची सुरुवातच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बिघाडानं झाली। राज्यात सुमारे 20,716 मतदान केंद्रावर मतदान पार पडते, पण अकोला, बुलढाणा, उस्मानाबाद, लातूर, नांदेडसह अनेक भागात ईव्हीएम बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। राज्यातील 10 मतदारसंघासह देशातील 95 जागांसाठी मतदान होते, मात्र सकाळीच ईव्हीएम बिघाडानं मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मतदार राजा काहीसा नाराज झालाय। तर थेट जाऊया सोलापुरात। आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अमोल कवेटकर। अमोल, सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे, मात्र या मतदानाची सुरुवात जी आहे ती ईव्हीएम बिघाडानं झालेली आहे। तुम्ही स्वतः सोलापुरात आहात, काय आहे सध्याची तिथली परिस्थिती? नक्कीच सोलापूरमध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना समोर आलेली आहे। वालचंद नगर कॉलेजच्या भागामध्ये हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना ठिकठिकाणी घडलेल्या होत्या। आता सुद्धा लातूर, बीड, उस्मानाबाद या ठिकाणी अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। व्हीव्हीपॅट मशीन न चालणं किंवा ईव्हीएम जे आहे ते बंद असणं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी समोर येत आहेत। साधारण तासाभरामध्ये पुन्हा एकदा हे मशीन जे आहे ते बदलून दिल्या जातील। मात्र सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की हा सगळा जो भाग आहे तो प्रचंड तापमानाचा असतो। साधारण 10-11 वाजल्यानंतर तापमान या भागामध्ये वाढतं, त्यामुळे सकाळच्या टप्प्यामध्ये मतदानाला येणाऱ्या लोकांची संख्या खूप असते। त्यामुळं जर अशा परिस्थितीमध्ये सकाळी लवकर आलेले लोक जर परत मतदानाविना जर गेले तर हा फटका जो आहे तो बसू शकतो। मात्र सगळीकडे तातडीनं शीघ्रकृती दलाच्या माध्यमातून ह्या यंत्रणा ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि तातडीनं मशीन जे आहे ते बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे। नक्कीच मतदान यंत्रात बिघाड झालेले आहे, त्यामुळे मतदारांचा देखील घोळ होतोय। कशा प्रकारे सोलापुरात या ठिकाणी मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय? साधारण 42 ते 45 डिग्री तापमान जे आहे ते या भागामध्ये असतं। आता साधारण 41-42 डिग्रीच्या आसपास तापमान अलीकडच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि साधारण एक 3-4 नंतर ज्यावेळेस ऊन जे आहे ते काहीसं उतरतं त्यावेळेस प्रतिसाद मिळत असतो। त्यामुळे स्वाभाविकपणे पहिल्या सत्रामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। इथली राजकीय लढत यंदा पहिल्यांदा तिरंगी यासाठी होतीये की सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर ही मोठी नावं जी आहेत ती सोलापूरच्या मैदानामध्ये आहेत। इतकंच नाही तर भाजपचा विद्यमान खासदारांची उमेदवारी बदलून नवीन नाव जे आहे ते भाजपला समोर करावं लागलेलं होतं। त्यामुळे स्वाभाविकपणे उत्सुकता आहे। गेल्या निवडणुकीसाठी 53% इतकं मतदान झालेलं होतं। यंदा ही टक्केवारी पुढे जाते का किंवा कशा प्रकारे मतदार प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता तरी सकाळच्या सत्रामध्ये जो आहे तो मतदारांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय। नक्कीच सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद अमोल, या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तर सध्याची महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत ती म्हणजे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे, मात्र अनेक ठिकाणी सकाळीच मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेला आहे। ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मतदारांना काही तासांसाठी का होईना पण रांगेत उभं राहावं लागलंय।